अहो पाय वर. तेवढी रांगोळी घेऊ. कशाला? जरा नीट करून देतो. काही नको, आणखीन बिघडवून ठेवाल. बरोबर आहे, बरोबर आहे. कुठनं येतात एक एक पार्सल. कोण जणे आली आली. हा मज्जा आहे बो एका मुलीची. उद्या दाखवायला नेणार आहेत मुंबईला. कुणाविषयी बोलताय तुम्ही? बाकी बेफाट स्थळ आणले हो भाईंनी. डोंबिवलीचे अगदी राजेच म्हणा ना. शी, डोंबोली. नाक नको मोडूस नयन. अगं डोंबिवली म्हणजे वाटलं काय तुला काश्मीर जग मारलं? पावसाळ्यात रस्त्याचे कालवे आणि घरांचे शिकारे होतात. आणि मी म्हणते गाव नको आवडू. मुलगा काय असा तसा आहे, रगड पैसेवाला आहे. हा आता वयाने थोडा जास्त आहे, पण मला नाही आवडत मुंबईची माणसं. सकाळपासून रात्रीपर्यंत नुसती धावत असतात. आणि दिसायला किती छान आहे नाही. आता थोडासा चकणा आहे, पण बाकी अगदी देखणा. आता पोट थोडस सुटलंय, पण तब्येतीने सुदृढ आहे. आणि अहो टक्कल पडायच्या आधी केस कुरळे होते ना. आणि पिकायच्या आधी काळे पण होते. बरं ते जाऊ द्या, एवढे पोहे वरती नेऊन द्या. मी नाही नेणार. असं काय प्लीज. तूच नाही, नेहमी तर धावत सुटतेस वर. दादाला काही द्यायचं असलं म्हणजे. वा, 555 इम्पोर्टेड. अरे प्रत्येक गोष्ट कशी अगदी फर्स्ट क्लास घ्यायला आवडते आपल्याला. शू, सेंट, कपडे. हा आता थोडे पैसे जास्त जातात रे, पण मजा येते. चला आपण कोणीतरी आहोत असं वाटतं. म्हणजे बायको सुद्धा इम्पोर्टेड. या खोलीत आलं की नुसता सिगरेटचा धूर आणि वास. दिवसभर मित्रमंडळी जमवा आणि सिगरेटी फुंकत बसा. खाली भाई बरोबर पोहे खायला काय झालं रे तुला? शुंबाई, काय हो वहिनी साहेब, एवढी भांडी घासता का जरा? हो आले आले. वंश काय हे? वयानं थोडा जास्त आहे काय? पोट थोडं सुटलंय काय? थोडा चकडा आहे काय? नाही पूर्ण. टक्कल पडायच्या आधी केस कुरळे होते काय? पण आवडलाय ना? खरं सांगा वंश. आता खुशाल जा मुंबईला, नुसतं धावायला. कमाल आहे या मुलीची. फिसकटलेली रांगोळी एवढ्यातल्या एवढ्यात पहिल्यासारखी करून ठेवली. वा. मी असताना हिची जागा. कुठे जायचं आपण? आपण ना सगळी मुंबई पालथी घालू. या जुहू बीच, मलबार हिल सगळं. आणि त्यानंतर साड्या घेऊ. गुरु सांगत होता तुम्ही म्हणे 5,000 भरले जागेसाठी. मग त्याचं काय? मग आपण आपली जागा बघायला जाऊया ना आधी.
काय म्हणालीस? आपली. आपली? दृष्ट लागण्या जोगे सारे गाल बोट ही कुठे नसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे टिका पडे स्वर्ग त्या पुढे टिका पडे आनंदाची अनतृप्तीची शांत सावली जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे टिका पडे एक रूप होते न प्राण एक रूप होते न प्राण सहवासाचा सुगंध येते कालबोड हे कुठे नसे जग दोघांचे असे रचुकी स्वर्ग त्या पुढे टिका पडे स्वर्ग त्या पुढे टिका पडे ये आता बघतोच तुला. काय ठरलं होतं आपलं काल संध्याकाळी? अरे वा. जातेस कुठे? पाणी उडवतेस? येत असं जकात वसूल करतो. 2 कसली जकात ग? ए असू दे. सासू जकात वसूल करते. हो खरा. अगं राहू दे ग, पोळ्या झाल्यावर मी आणून टाकीन 2 घागरी. दमली अशी. इश आणते ना. अगं तिकडे कुठे चाललीस? अहो मातीचे पाय येतात ना बैठकीवर,
म्हणून इकडून जाते. छान छान. स्वच्छतेची आवड आहे हो पोरीला. का पण सांगायचं टासी. प्रसाद, अरे प्रसाद. ओ कशाला दिली? दिली. आता काय करू? बर काय? अरे प्रसाद, माझी अमृतांजनची बाटली पाहिली का रे? कुठे ठेवली ती? नाही ग. नाही. जळली मेली माझी सवय. ते लावल्याशिवाय धड झोपही येत नाही रात्रीची. अगं इथे नाहीये. असू दे रे, मी बघते. डोकं इतकं ठणकतंय ना माझं सकाळपासून. सापडली रे बाबा, सापडली. झोपली वाटतं. हो मगाशीच. मगाशी हं. आत्ताच तर आवाज ऐकला मी हसण्याचा. नाही ग. हा हा मी असत होतो. हो का? एकटा. एकटा. झोप झोप, सकाळी ड्युटीवर जायचंय ना. हा. हे काय ग? अगं मंगळसूत्र का काढून ठेवलंस? मुंबईच्या उकाड्यानी घामोळं झालं मानेला, म्हणून काढून ठेवलं. हे बघ, काय वाटेल ते झालं ना तरी सवाष्णीनी गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं नसतं हो. घाल बघू गळ्यात. त्याला काय होतंय? अरे प्रसाद, ओ अरे आंघोळ करतोयस ना? ओ आलो. ताटा घे गणयन जरा. घे म्हटल्यावर तशीच घेतलीस ना? अगं धुवून तरी घ्यायचीस. पण सकाळी घासली आहेत ना. अगं ती कामाच्या बाईने घासली, तिच्या हातची तशीच घ्यायची आहेत का? बर. हळू ग, बाहेर. किती वेळा सांगायचं तुला ग, बाहेर दोरीवर कपडे वाळत घालू नको म्हणून. अहो, पण आज पाऊस येईल असं वाटत नाही. हे बघ, पावसासाठी सांगत नाहीये. बाहेर दोरीवर कपडे वाळत घातले की भंगी येतो, भिकारी येतो, हात लागतो त्याचा कपड्यानं. सोवळं काही बघायला नको. आमचे आप्पा एवढे प्रवचनकार, ते सुद्धा नाही सोवळं पाळत. दवंडी देणाऱ्याला स्वतःच्या हाताने सुपारी फोडून देतात. बाहेरचं बाडगे पण तिथंच ठेवायचं, कळलं? मोठी आली. ह्या घरात इथल्याच शिस्तीने वागायला हवं. कर ते कपडे गोळा आणि घाल आत वाळत. घरात दांडीवर कपडे वाळत घातले की म्हणतात ओल होते. अगं मग पिळायचे चांगले ते करकचून. किती पिळते मी, माझे हात लागतात दुखायला. काय पिळतेस ग? काय पिळतेस? हे पिळलं? बघितलं किती पाणी राहिलं ते? हात लागले म्हणे दुखायला. कामाची सवय नसली ना की लागणारच हात दुखायला. धरते पिळ. धुवा ते परत आणि मग आणा आत. पहिल्यांदा मला वाटायचं की सासूबाईंना माझं खूप कौतुक आहे. पण नव्या नवलाईचे 4 दिवस संपले आणि सासूबाईंनी ज्या त्या गोष्टीत मला दोष द्यायला सुरुवात केली. तार बघ ग, कोणाची आहे तार? तेव्हा अक्का एक्सपायर्ड.
नाही. अगं किती दिवस दुःख करशील अक्काचं? बोल ना काहीतरी. हे नयन, आला वाटत. अरे प्रसाद, काय ग आई? उठ ग. तुम्ही आले बरं का? अगं झोपू दे तिला, उद्या भेटतो. झोप. अरे थांब, धुराळा उडतोय. असं प्रत्येक बायसाठी थांबायला लागलो तर गोरक्षण झाडाला संध्याकाळ होईल. साडा मग. अगं लवकर उठायची मला पहिल्यापासूनच सवय आहे. माझा चहा, अंघोळ, पूजा, रांगोळी झाली की मी चहा टाकते आणि मग तिला हाक मारते. कमाल आहे, हिला तरी एवढा वेळ झोपून राहायला कसं फावतं कोण जाणे. उन्हा पडले तरी झोपलीये. आई, मला वाटलं होतं नवी सून आली आता तुझे कष्ट संपले असतील, पण नाही. ते पाहायलाच मला माहेर यावं लागलं. आजवर कधी सांगितलं नाही तुम्हाला, पण तुम्हाला नाही सांगणार तर कुणाजवळ मन मोकळं करू मी. मला दिसत का नाही? अहो, एकसारखं काम काम आणि काम. झाडा पुसा, चिंच लावा, डबे घासा. हे चुकतं ह्यावरच डोळा ठेवून असतात जेलर सारख्या. सकाळी उठून आले की सरळ म्हणतात रात्री 3 पर्यंत पलंगाची कुचकुच चालू होती म्हणून. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं. शब्द चुकत असतील का तिचे? पण आई तुला वाटतं तेवढी वाईट नाहीये. नसतील वाईट, पण मजेत राहणं हा त्यांना गुन्हा वाटतो. खरंय. बाबा वर्षानुवर्ष अंतरुणाला खेळून होते. आईने रात्रंदिवस कष्ट करून पैन पै जमवून घर चालवलं. खूप केलंय ग तिने आमच्यासाठी, खूप केलंय तिने आमच्यासाठी. सॉरी, मी सगळं सहन करीन तुमच्यासाठी. सांगा ना काय. हो, आज का जाणार आहात? नयन बोलली नाही मला काही. अगं तिला तरी कुठं ठाऊक होतं? आजच ठरवलंय मी. पेडाबाई, अय्यप्पांकडे जायचंय का गुरुच्या बाळाच्या बारशाला? हे बघ, हे बाळासाठी, हे बाळाच्या आई वडिलांसाठी, अय्यप्पांसाठी. किती छान. मी ना चला. चमत्कार. कसला? तू एकदम लग्नाच्या आधी दिसत होतीस ना, तशी मोकळी मोकळी दिसायला लागलीस मला आज. तुम्ही सुद्धा मला अगदी पहिले देवळात दिसला होता ना, तसे. खरंच नाही, किती सुंदर समोर गेलं काय ते. मुंबईत होता तो प्रॉब्लेम राहिलाच नाही. कसा राहील? मुळात प्रॉब्लेम नव्हताच मुळे. तुम्हाला हवा होता इथल्यासारखा सुंदर एकांत. होय का नयन? मी की नाही आई,
हॉस्पिटलमधनं सरळ घरीच जाणार होते, येणारच नव्हते माहेरपणाला. अगं भलतच काय काहीतरी. अगं भलतच कसं, इथं येऊन तुझ्या कष्टात भरच घालायची ना. चल ग. आधीच तुझा उतार वय, त्यात तुला कुणाच मदत नाही. पण पोटच्या पोरीचं पहिलं बाळणपण मला जड व्हायला लागलं तर लोक तोंडात शेण घालतील. इतरांचं राहू दे, पण खुद्द तुझ्या सासरच्या माणसांनी काय किंमत केली असती आपली. अगं म्हणून तर विचार बदलला आणि आले मी, नाहीतर जन्मभर काढत राहिली असती ती माणसं. पण इथं तरी काय म्हणणारच ना, यशाला आली म्हणून. सुने, कोण म्हणतं तुला असं ते बघते मी. पुढचं पुढं, पण माझे हातपाय जोपर्यंत धड आहेत ना तोपर्यंत माझ्या मुलीला या घरात याची चोरी नाहीये. हो, ती इथं जन्मली आहे, कुठून बाहेरून नाही आलेली, समजलं ना. अगं काय चाललेलं असतं ग तुझं? स्वतःशीच हसत काय असतेस, बोलत काय असतेस? काय दिवस राहिले नाहीत की काय कोणाला? आणि आता काय भाईंकडनं तपासून घ्यायचंय काय? कौतुक चालली आहेत नसती. माझ्या पहिल्याच बाळपणात माझं पाय शिवयोगी सांगता झाला म्हणे सुमती ऐक का ओरडली मोठी पोथी वाचणारी कोठे आहे ते सांग. मला ना या पोथी पुराणवाल्यांचा भारी संताप येतो. म्हणजे नुसतं दाखवायचं आपलं घराणं केवढं थोर धार्मिक. वृत्तांत तू नाना योनी फिरशी धरसी. अगं पण हिला एवढं कसं समजत नाही आई? मी बाळंतीण, मुलीचं सगळं मलाच करावं लागतं, माझी कामं तुला करावी लागतात. अशा परिस्थितीत 2 वेळची चूल तरी सांभाळावी की नाही ना? ती कसली सांभाळणार आहे ग चूल? परवा एक दिवस नुसता वरण भात केला, इतका पचपचित की खायची सोय नाही. चालली उठून. तिला नवरा हवा पण त्याची माणसं नकोत. चतुर्मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ दे. बसली पुन्हा वाचायला दिवा लावून. जाऊ दे ग, कोडगी झाली ती. तू चालवून घेतेस ना म्हणून नाही, माझ्या जवळ नाही चालायचं असलं चावटपणा. पावन नामाधिधान भद्रसेन विवेक. माझ्या आजोबाची पती, आजोबाची पती. थांब, बल्बच काढते ना. लागली रडायला. बस, रडतच बस. रडणं तर तुझ्या 5वीलाच पुजलाय. सुमे, तू बस बस जेवायला. हे काय, तब्येत बरी नाही? हा बल्ब कोणी काढला? हा घे बल्ब. तू घेतला होतास? कशाला ग? त्यात सुद्धा काही दोष नाहीये. तुझी बायको. राहू दे ना सासूबाई, ते कामावरून दमून आले, त्यांच्या डोक्याला कशाला उगाच कटकट. आणि या दोघी मुद्दामून करते का ढोंग असली माझ्या मुलाला माझ्यापासून तोडण्यासाठी? सासूबाई वाटेल ते बोलू नका. का चोरी आहे की काय मला माझ्या स्वतःच्या घरात बोलायची? आई तू आज जाऊन झोप ना. त्या बाडग्या माणसांच्या नादाने मला उडवतोस? एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात माझा येता जाता असा पाण उतार व्हायला लागला ना तर कॉलनीत वीर एवढी थोरली पाहिन पाहिन आणि एक दिवस सरळ उडी टाकीन. असं काय ग बोलतेस आई? पण मग काय करू? स्वतःच्याच घरात वनवासी झाले मी. जीव नकोसा झालाय मला. विहिरीत उडी टाकून जीव देते मी. पण मग यानं आपल्या आईचे प्राण घेतले म्हणून लोक धिंड काढतील याची.
काढू देत काढू देत, समजल तुला. जीवच देते मी. जाऊ दे ग. जीव देईन म्हणणारे लोक तसलं काही करत नाही. असं? हो. आई 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 आता कशाला रडतोस? तुझ्या छळामुळेच आईने जीव दिला. तू मारलास माझ्या आईला. तू मारलास. असं नको करू म्हणता. त्यांनाही दुःख झालंय तुमच्या इतकं. तू बोलू नको. तुझ्या नात्याने माझा भाऊ बिघडला. आई. सुन. तुमच्या मागे लाहाराचा मोठा केला, शिक्षण करून दिलं, लग्न सुद्धा मोठ्या थाटात केलं. तेव्हा म्हणाला, आई तुझ्यामुळे हे झालं, आणि आज पोतेऱ्या एवढी सुद्धा किंमत देत नाहीये. आई आई आता कशाला हाक मारेल तुम्हाला? पहिले हे असे भास होत राहतात मला सारखे. तू मारलास माझ्या आईला. तुझ्या छळामुळे आईने जीव दिला. मरण किती छान आहे. सगळे प्रश्न सुटतात. भांडा, रडा, आक्रोश करा, प्रेम करा, सारं त्या पलीकडे शांत, सुंदर. पण नयनचं काय? भीती नाही वाटली काळोखाची? तुम्ही बरोबर असल्यावर कसली आली आहे भीती? कुठेही येशील माझ्या बरोबर? शंका आहे. बघा, कुठे जायचं आपण? नवीन जागा पाहिलीये? हं? एकदम नवीन. येशील? प्रॉमिस? प्रॉमिस.
काय होतं? आपण बाईला बोलू. घाबरू नकोस. बाईला बोलू. घ्या, कंप्लीट रेस्ट घ्या. सगळी कामं आम्ही करतो. एकदा आमचे प्राण घेतलेत की सुटलात तुम्ही. शी 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 शी. काय पसारा पडलाय बघ. सकाळपासून केर निघालेला नाहीये. शी. मी नव्हता हो कधी घराचा चौकिरडा झालेला पाहिला. अगं राणी आहे हो ती सुमे राणी. तुम्ही आम्ही मोलकरणी. हे काय चाललंय? माझी पाठ वळल्याबरोबर लगेच कामाला सुरुवात. आम्ही नव्हतं सांगितलं तिला. तीच उठली नाही का ग आई? काय ग? डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? झोपून राहायचं म्हणजे नुसतं झोपून राहायचं. तिने झोपून राहायचं म्हणजे घरातलं सगळं काम या बाळंतिणीने तरी करायचं, नाही तर मी म्हातारीने करायचं. असंच ना? अगं पण मारायची आहे का तिला कामाला लावून? काही मरत नाहीये ती एवढ्याशा कामाने. मी जन्मभर घरासाठी कष्ट उपसले, मी नाही मेले ती. तू असशील मोठ्या ताकदीची बाई. सगळ्याच तुझ्यासारख्या नसतात. मग तेव्हाच का नाही नीट पाहून घेतली? तेव्हा मारे नाजूकपणाचं कौतुक केलं. आता घ्या. तेव्हा फॅशनला हुरळून गेला होता ना. सुम्या मुस्काट फोडीन. फार वाढत चाललंय तुझा चोमडेपणा. ऐकलंच आई? ऐकलंच काय बोलला ते? मला माहेरपणाला बोलवलं त्याच्याकडून पुस्तक फोडून घेण्यासाठी. रडू नकोस सुमी. आता त्याला कोणाचीच किंमत राहिलेली नाहीये. तुझीही नाही माझीही नाही. इतके दिवस आईचे ओचे धरून फिरत होता. आता बायको दिसल्यावर आईही नकोय आणि बहीणही नकोय. नाहीतर काय जन्मभर तुझंच ऐकत राहायचं आम्ही आणि आमचा संसार करायचा कधी? काय संसार करणारात ना ते दिसतच आहे. उगाच तोंडाला पावडरी फासल्या आणि नायलॉनच्या साड्या गुंडाळल्या म्हणजे नाही होत संसार. संसाराला बाई माणूस लागतं ते माझ्यासारखं. लाख वेळा ऐकलं तुझं ते कर्तृत्व. पण एवढं कर्तृत्व नसताना तुझ्यात तर फार बरं झालं असतं. स्वतःचा टेंबा तरी कमी मिळवला असतास. बरं झालं आता. नाहीतर काय ग? ऐकून तरी किती घ्यायचं माणसानं? घरात जी ती गोष्ट स्वतः म्हणेल तशी व्हायला. स्वतःचा संसार एकटीचा. अरे आम्हाला काही जागा आहे की नाही या संसारात? आम्ही कुणीच नाही आहोत. घेऊन बसा ना तुमचाच संसार तुमच्या डोक्यावर. मी जातेच कशी या घरातून? फिरत राहील पूर्वीसारखी पोळपाट लाटणं घेऊन. मला काय? तू कशाला रडतीये? मी आहे ना जिवंत. झोप तू. पण मग ह्यानी म्हातारपणी आपल्या आईला घराबाहेर काढलं म्हणून लोक थुंकतील ह्याच्या तोंडावर. थुंकू दे, थुंकू दे. मी गेले ना घरात ना म्हणजेच किंमत कळेल माझी. मग हजारदा बोलवलं परत तरी येणार नाही सांगून ठेवते. बाहेर का बसलीस? सकाळी तुम्ही निघून गेलात. तुमच्या पाठोपाठ सासूबाई गेल्या वंसना घेऊन आणि मावशींच्याकडे गेले त्यांना बोलवायला. आलाच नाही. मग काय करू? इथे तुमची वाट पाहत बसले. आपल्याला बाहेर जायचंय. थांबा हा, भात टाकते. इथं आहात होय? का आला तिथे? चलताय ना जेवायला? आपल्याला बाहेर जायचंय. कुठे जायचं आपण? सांगितल्यावर नाही येत म्हणालीस तर? नाही म्हणणार. तुम्ही जाल तिथे यायलाच हवं मला. मग सांगतो. हं. आपण हं? आपण आत्महत्या करायला जातोय. उगाच भलती चेष्टा काय करता? चेष्टा नाही, हं. खरंच सांगतोय.
माझं घर राहिलं नाही. आई, माझी आई माझी राहिली नाही. तुम्ही तरी एवढे नित्य का झालात? का नाही बोललात? का नाही? कशाला बोलायचं? पुन्हा त्या गुंत्यात सापडायला? पुन्हा भांडण, पुन्हा गोडी. कशाला? हे सगळं इथेच का नाही संपवायचं? असं काय करता हो? आज ना उद्या दिवस पालटतील. हवं तर आपण दुसरी जागा पाहू. असं काय करता? आता आपल्याला बाळ होणार आहे, त्याचा तरी विचार करा ना. ते सुख तात्पुरतं आहे नयन. पुन्हा त्याची अशीच माती होईल. नाही माझ्या आईसारखीच तू तुझ्या बाळाशी भांडशील. नाही ते तुझ्याशी अबोला धरेल. नाही हे चक्र थांबवायचं असेल ना तर आत्ताच आपण. नाही, मला भीती वाटते. मला भीती वाटते. तुला असं घेऊन चालायचं नाही नयन. तुला माझ्या बरोबर यायलाच हवं नयन, नाहीतर माझ्या पाठीमाग. तुझे हाल होतील ग. चालत राहायचं, काळोखात विरघळवून जायचं. नयन, आठवतं तुला? आपलं घर बघायला निघालो होतो. तुझं पहिलं चुंबन इथेच घेतलं. हे मुरलीचे सूर धीमदसी दूर. हरे कृष्णा हरे काहा रे गोविंदा रे मुकुंदा. हरे कृष्णा हरे कान्हा रे गोविंदा रे मुकुंदा. हरे कृष्णा हरे कान्हा हरे कृष्णा हरे कान्हा हरे कृष्णा हरे कान्हा हरे कृष्णा हरे कान्हा रे गोविंदा रे गोविंदा रे मुकुंदा. हरे कृष्णा हरे कान्हा रे कृष्णा हरे कान्हा हरे कृष्णा. नयन, नयन. रेल्वे पोलिसांनी काल रात्री एक पेशंट ऍडमिट केलंय. बर. स्कल फ्रॅक्चरची केस आहे. अच्छा. स्वतःशीच बरळत होती काल. बरळत होती म्हणजे बाई आहे? होय, पोरसावताच आहे. अरे,
आणि तुमचं नाव घेत होती. माझं त्यामुळे तुम्हाला फोन करून बोलवलं. चला. बघूयात. डॉक्टर माझी सख्खी चुलत बहीण आहे. आय एम व्हेरी सॉरी डॉक्टर. हिच्या बरोबर एक तरुण याच कंडिशन मध्ये होता. तरुण माणूस हिचा नवरा असेल. आहे कुठे तो? हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतानाच त्याचा प्राण गेला. Oh, no. No. माझ्यासारखी बाहेर नाही जाऊ द्यायची तुला. माझा राग जेवणावर का बोल, जेवण का टाकलंस तू? बोल प्रसाद, बोल माझ्याशी. अरे आई, अरे मी तुझी दिलाय मी तुला, आणि तू मला शब्दाला भाग झालास प्रसाद. प्रसाद, तू माझ्याशी बोलला नाहीस तर मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं? खरंच मी कोणाच्या तोंडाकडे पाहायचं रे? बोल ना रे, बोल ना. तुम्ही मारलत माझ्या पोटच्या गोळ्याला. तुम्ही एवढं लहानाचं मोठं केलं मी. कधी बरं व्हायचं नाही तुमचं. तुम्ही मारलत त्याला. तुम्ही बळी घेतला. झालं का आई? माझा भाऊ गेला का आई? माझा भाऊ गेला. आप्पा यायचेत ना आज? ते आले की त्यांनाच सांगणार आहे मला यांच्या वॉर्डमध्ये घेऊन जा म्हणून. म्हणजे तुमच्या सगळ्यांचं नाव सांगणार आहे मी त्यांना. का हो? तुम्ही मला घेऊन जात नाही अजून यांच्याकडे. आप्पा येणार आहेत ना, कुंकू लावल्याशिवाय त्यांच्या समोर तसंच कसं जायचं? अहो आप्पा आले. आप्पा, आप्पा, इतके दिवस झाले यांनी मला त्यांना भेटू सुद्धा दिलं नाही. नुसतं म्हणतात बरे तर भेटू का हो देत नाही. तुला सोसवणार नाही बेटा. का? ते विद्रूप झाले असतील, लुळे पांगळे झाले असतील तरी चालतील. मी त्यांचं सगळं करीन. बेटा, प्रसाद गेलाय. ऍडमिट करण्याआधीच गेलाय. स्वर्ग त्या पुढे फिका पडे, स्वर्ग त्या पुढे फिका पडे, गाल बोट ही कुठे नसे, जगदोहांची असे रचुकी. स्वर्ग त्या पुढे फिका पडे. मला एक समजत नाही गुरु, विधवा झालं म्हणजे प्रत्येक मुलगी काही वाटणी मागत नाही. आणि अशी काय मोठी इस्टेट लागून राहिली हो सासरची वाटणी करून घ्यायला? हा, पण प्रसादच्या प्रॉव्हिडंट फंडावर तरी तिचा हक्क पोचतो की नाही? मग सिंधूनं काय करायचं? का या वयात पुन्हा पोळपाट लाटणं घेऊन दारोदार फिरायचं? नयनला निदान सेट मध्ये नोकरी तरी मिळेल. तिथली मेकॅनिकल कामं तिला कशी जमणार? तिला जमतंय तरी काय? साधं शॉर्ट हँड टायपिंग सुद्धा नाही. मग तिला जास्त गरज नाही का पैशाची? हे घ्या. अगदी लग्नातल्या आरशापासून त्या हळदी कुंकवात मिळालेल्या चमच्यापर्यंत सगळं काही आहे. यात मंगळसूत्र नाहीये. तेव्हा सत्रांदा काढून ठेवायचे. गाल म्हणतात 100 कारण सांगायची. गांभोळ झालाय, फासे दिले झालेत, हे नाही ते. तेव्हा घातलं नाही. आता किंमत कळतो आहे मंगळसूत्राची. आता कोण सांगणार आहे हिला मंगळसूत्र घाल म्हणून? सिंधुताई, ती मंगळसूत्र घालेल किंवा काढून ठेवी, तुम्ही देऊन टाका बरं ते मंगळसूत्र. मी मंगळसूत्र द्यायची नाही म्हणजे नाही. मी घातलंय तिला ते लग्नात माझ्या कष्टाच्या पैशातून, मुलं सांभाळून जमवलेल्या. तुम्ही दिलं असला तरी तिचं ते आता स्त्रीधन. सिंधुताई, काय वाटेल ते झालं तरी मी मंगळसूत्र द्यायची नाही. त्यातलाही हिस्सा हवा असेल तर तो मग कोर्टातूनच मिळवा. ते का म्हणून?
हो पण वर्कर्सची इच्छा आहे की तो निम्मा निम्मा द्यावा म्हणून. काय हो? निम्मा हिस्सा देणार नाही. कोर्टाची भाषा करणारा नाही तो आता कोर्टातूनच मिळवावा. बळवंतराव, गुरु, आपत्ती दोन्ही कुटुंबावर सारखीच कोसळली. भांडणातून काहीही निष्पन्न व्हायचं नाही. रागावलास रे? जरा मनाविरुद्ध झालं ना तुझ्या की इथे येऊन बसतोस. नेहमीच आहे तुझं. आता हसतोस काय? भरल्या ताटावरून इथे उठून आलास तू? इतकं रागवतात का रे आईवर आपल्या? चल उडगू जेवायला. बायको आली असतीस तर आला असतास लगेच. हं? आणि आता आई आली तर गप्प बसून राहतोस. चल. अरे मुलगा मोठा झाला, त्याचं लग्न झालं तरी आईला तो नेहमीच लहान वाटतो. तिला नेहमीच असं वाटत राहतं की आपणच त्याला जेवू घालावं, आपलंच त्याने ऐकावं, आपल्याशीच फक्त बोलावं. तुझं नयनशी लग्न झालं, तू सतत पिंगा घालायचंस तिच्या भोवती. मला पराभव वाटायचा रे माझा. पण त्यावेळेला मला वेडीला हे कळलं नाही की हा निसर्गाचा नियमच आहे. हो ना? अगं अगं पुढे पुढे किती वाढशील. अरे घे रे, भरपूर जेव. किती दिवसांनी आज मोकळेपणाने बोलतोय आपण. हो ना. कसा झाला रे स्वयंपाक? नयन करते ना तसा, अगदी पचपचीत. आई, मी निघते ग. मुलीला ठेवून आले, हे सुद्धा येतील आता. बाई बळवंत गेले सगळे? हो, केव्हाच. नयन? ती पण त्यांच्या बरोबर गेली. बर, निघू मी? हो, असू दे. एकटी आहेस, नीट जा स्वतःला. या. काय करणार? सिंधूचा आग्रह झाला फार, मग घेऊन आलो तिला. या ना सिंधुताई. झोप.
माझं बाळ. हे बघ, उगाच भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचं आयुष्य बर्बाद करण्यात काय अर्थ आहे नाही. हो ना, तुम्हाला आपली माणसं माहिती आहेत नयनवंच. पुन्हा लग्न करायचं झालं तर त्या मुलासकट तुम्हाला पत्करायला कोणीही तयार होणार नाही. मला मुळे लग्नच करायचं नाहीये. मग काय करणार आहेस? आयुष्यभर एकटीच राहणार आहेस त्या मुलाचा सांभाळ करत? तू शांतपणे विचार कर. आम्ही वाईट का सांगतो तुला? बाई, तू बोलतोयस. अरे, आजपर्यंत तू मला त्या बाळाला जपायला सांगत आलास आणि आता तू त्याला मारून टाकायला निघालास केवळ प्रसाद गेला म्हणून. माझं बाळ मला वाढवायचंय प्रसादच्या माग. असं केलंस तर तू सुद्धा एक दुसरी सिंधू होशील. नवऱ्या माग स्वतःच्या हिमतीवर मी मुलाला कसं वाढवलं हे तू त्याला दररोज सांगत राहशील, ऐकवत राहशील, आणि मग सून आल्यानंतर स्वतःचं कर्तृत्व सांगून तिची हेटाळणी करशील. नाही रे गुरु, मी नाही अशी वागणार. खरंच नाही वागणार. स्वतः सहन केलं ते सगळं नीट लक्षात ठेवी. स्वप्न आहे. ह्या व्यवहारी जगात जगायचं असेल ना तर तुला या मुलाला जन्म दिलेला आहे. आज 5 वाजता भाईच्या हॉस्पिटलमध्ये चालायचं आणि जुन्या पाशातनं मोकळं व्हायचं. कळलं? मला प्रसादचं बाळ हवंय. मला माझं बाळ वाढवायचंय. त्या खोलीत जा आणि कपडे बदलून घ्या. पेशंटला ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन चला. डॉक्टर, डॉक्टर, काय? डॉक्टर, पेशंट पळाला. हा? सासूबाई, सासूबाई, मी परत आली आहे. मी नयन, तुमची सून. सगळं सोडून मी माझ्या घरी आली आहे. मला परत पाठवू नका. तुमच्या प्रसादसाठी ऐकलत तुम्ही? आपली मुलगी परत आली. प्रसाद, तुझी नयन परत आली.